कर्जमुक्ती योजनेत तब्बल 94,000 शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र आहेत। प्राप्तिकर भरणारे शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र आहेत। तब्बल 94,000 शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र आहेत। उर्वरित 16,94,000 शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात उद्यापासून रक्कम जमा केली जाणार आहे। उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे। एकाच वेळी 7,000 कोटी रुपयांची रक्कम जमा केली जाणार आहे। आतापर्यंत 10 लाख शेतकऱ्यांकडून आधार प्रमाणीकरण करण्यात आलं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडलेत। मीनाक्षी, आपण पाहतोय की अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। कर्जमुक्ती योजनेमध्ये तब्बल 94,000 शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरले आहेत आणि याबाबतची नेमकी आता सध्याचे काय ताजे अपडेट आहेत, कारण उर्वरित 16,94,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। निश्चितच कारण राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे, ज्यामध्ये योजनेअंतर्गत जी कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील तब्बल 16,94,000 शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यामध्ये उद्यापासून थेट रक्कम ही जमा केली जाणार आहे आणि सरकारकडून एकाच वेळी 7,000 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो वितरित करण्यात येणार असल्यानं राज्यातील बळीराजाला मोठा दिलासा मिळणार आहे। पण तिथेच आपण जर पाहिलं तर कर्जमुक्ती योजनेच्या निकषांनुसार तपासणी जी केलेली आहे त्यामध्ये ज्या पद्धतीत आपण पाहतोय की इन्कम टॅक्स भरणारे सुमारे 94,000 शेतकरी या कर्जमाफीसाठी अपात्र ठरलेले आहेत, कारण जे अपात्र ठरलेले शेतकरी वगळता उर्वरित 16 लाख एकूण आपण पाहतोय की 94,000 पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यामध्ये उद्यापासून रक्कम जी आहे ती वर्ग होण्यासाठी सुरुवात होणार आहे। खरं तर राज्य सरकार एकाच टप्प्यामध्ये जे आहे ते 7 कोटी रुपयांची भली मोठी रक्कम जी आहे ती थेट शेतकरी खात्याच्या मध्ये जमा करणार आहेत आणि जुने जे पीक कर्ज आहेत ते पूर्णपणे माफ झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी नवीन पीक कर्ज घेण्यासाठी पूर्ण मार्ग जो आहे तो पूर्णपणे मोकळा झालेला आहे। कारण आपण पाहतोय की या योजनेच्या संपूर्ण पारदर्शक लाभ मिळण्यासाठी आतापर्यंत 10 लाख शेतकऱ्यांनी जे आहे ते यशस्वीरित्या आधार प्रामाणिक म्हणजे जे आपण पाहतोय की जी प्रक्रिया आहे ती पूर्ण केलेली आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की जी उर्वरित जी बहुतांश शेतकरी आहेत त्यांच्या डोक्यावरील जो कर्जाचा भार आहे तो उतरणार असून उद्यापासून या सगळ्या खात्यांमध्ये आता या शेतकऱ्यांच्या पैसे जमा होण्यास सुरुवात देखील होणार आहे। करण नक्कीच मीनाक्षी, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।